जाऊ दे घरी कामाला. वृक्ष गजानन म्हणून हे एक शॉप आहे इथे आणि या शॉपचे मालक जे आहेत डॉक्टर अनुप बांगर यांच्याकडे आपण आलेलो आहे. ते आपल्याला माहिती देतील. नमस्कार सर. नमस्कार. आपण वृक्ष गजानन हा आपला ब्रँड आहे. आपण संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच हा कन्सेप्ट राबवली आहे आणि यामध्ये आपण जो गणपती बनवतो तो नॅचरल मातीपासून गणपती बनवलेला आहे. शेती मातीपासून. अच्छा. याच्यामध्ये आपलं शाडू माती नाही, पीओपी नाही, पूर्ण शेत मातीचे गणपती आहेत. ही शेती मातीपासून बनवलेली आहे. म्हणजे हा समज ठेवू नका की शाडू माती जी असते त्याच्यापासून बनवलेला आहे. शाडू माती आणि शेती माती हा याच्यामध्ये फरक आहे. शाडू मातीला विसर्जन करण्यासाठी वेळ लागतो खूप आणि शेतमातीचं विसर्जन हे पूर्ण 1 तासाच्या आत होऊन जातं. याच्यासोबत आपण काय करतो, वृक्ष गजानन म्हणजे हा फार मोठा फरक आहे. शाडू मातीला 1 तास लागतो आणि ही लगेच होते 15-20 मिनिटं समजा तरी. याच्यासोबत काय करतो आपण, ही जी मूर्ती आपली शेतमातीची याच्यामध्ये 45 मिनिटामध्ये पूर्ण माती डिझॉल्व्ह होऊन जाते. त्याच्यानंतर आपण एक सोबत त्याच्यात बी पण देतो, जे की आणि कुंडी पण प्रोव्हाइड करते आपली कंपनी वृक्ष गजाननची, जेणेकरून त्याच्यामध्ये आपलं झाड लावता येतं आणि वर्षभर बाप्पा आपल्या सोबत राहून जातो. अशी आपली कन्सेप्ट आहे. जेणेकरून जे पीओपीचे आधीच लाडका परत त्याला सोडा वाटत नाही. बरोबर राहिला म्हणजे पीओपीचे गणपती आहेत त्याला डिझॉल्व्ह व्हायला खूप वेळ लागतो. 1 वर्ष वगैरे जातं. प्रदूषण वगैरे नाही. पीओपी तर हानिकारकच आहे. हानिकारक ते तर विषयच नाही. त्याच्यामुळे आपण हे कन्सेप्ट यावर्षी राबवलेली आहे. पर्यावरणासाठी अत्यंत पूरक असा यांचा एक हा उपक्रम आहे वृक्ष गजानन म्हणून. आणि याच्यामध्ये कलर सुद्धा ऑर्गॅनिक कलर आहे. हे बघा, ही मूर्ती आहे शेत मातीपासून बनवलेली. किती सुबक आणि किती कलर, त्याचा रंग बघा किती छान दिसतोय. डॉक्टर बांगर यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.